तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, शिक्षण विभाग प्राथमिक केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत जिल्हा परिषदेअंतर्गत रिक्त असणारी डेटा एंट्री ऑपरेटरची जी पदे आहे, तर ती इथं तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यासाठी इथं उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत 20/3/2024 पर्यंत. तर तुम्हाला इथं अर्ज करायचे आहे आणि जे अर्ज आहे तर ते तुम्हाला इथं जिल्हा परिषद धुळे येथे करायचे आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर याच्या इथं 4 जागा आहेत. साक्री शिरपूरसाठी 2 आहेत. त्यानंतर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालय धुळेसाठी 1 आहे. त्यानंतर जिल्हास्तर कार्यालय जिल्हा परिषद धुळेसाठी इथं 1 जागा आहे. आणि यासाठीची तुम्हाला पात्रता लागणार आहे. तर ती तुम्हाला इथं 12वी किंवा पदवी लागेल आणि तुम्हाला इथं मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट लागेल. त्यानंतर तुम्हाला MSc लागणार आहे आणि यासाठीचे तुम्हाला वेतन आहे तर ते इथं 20,650 मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठीची वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदासाठीची निवड पद्धत आहे तर तुम्हाला इथं 10वीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि 12वीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी सरासरी इथं टक्केवारी काढण्यात येईल. त्यानंतर पदवीधर असल्यास तुम्हाला इथं 10 गुण बोनस देण्यात येतील. त्यानंतर तुमची इथं टायपिंगची परीक्षा होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर इथे कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. तर उमेदवारांनी विहित नमुन्यातील अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज इथं सादर करायचा आहे आणि सदर अर्जाच्या पाकिटावर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज असे इथं नमूद करायचे आहेत. त्यानंतर अर्जासोबत तुमचे ज्या कागदपत्र आहे तर त्यांचे इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि अर्जासोबत स्वतःची संपूर्ण नाव व पत्ता लिहिलेला 4x6 आकाराचा असलेला रिकामा 5 रुपयाची पोस्ट लावलेला लिफाफा इथं जोडायचा आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला 20/3/2024 पर्यंत इथं पाठवायचा आहे जिल्हा परिषद धुळे येथे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता.